चला तर माझी चालू आहे सकाळची गडबड टिफिनची. तर मी घेतलेल्या आहेत छान अशा तांदळाच्या भाकऱ्या बनवून. पाहू शकते फुलली आहे भाकरी, मस्त टम झालेली आहे. आणि इकडे लावलेली आहे भाजी कुकरला. तर माझे टिफिन भरून झालेले आहेत आणि मी आता छोटूकडे दिलेत बॅगमध्ये भरायला. तर पाहू शकते छोटू माझा दोघांच्या बॅगमध्ये टिफिन भरलेले आहे. रॅग बघा मी समोर आल्यानंतर कसं केलेलं आहे त्यांनी. आणि इकडे माझा मोठा मुलगा रोजच्या प्रमाणे आपली पूजेची तयारी चालू आहे त्याची. तर छान असे गणगौळीचे टिके लावतो रोज देवांना. तर ही रोजचीच असते त्याची पूजा सकाळची. तर छान असे मस्त साफ स्वच्छ करून मग टिले वगैरे लावतो. खूप छान पूजा करतो माझा मोठा मुलगा. तर आणि हा आमचा छोटू साहेब पाहू शकते, त्याला सकाळी नाश्ता केल्याशिवाय बाहेर जाता येतच नाही. त्याला फुल नाश्ता लागतो सकाळी. आणि माझा मोठा मुलगा दूध बिस्किट असली किंवा नसली तरी चालते, पण याला सकाळी कंपल्सरी फुल नाश्ता लागतो. तर चला मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये. आता मी माझं आवरून घेतलेलं आहे आणि मग मी माझी पूजा करते. फुलं छान काढलेली आहेत मी आणि मस्तपैकी आपला नमस्कार करून घ्यायचा आहे. तर मी छान शांतपणे नमस्कार करून घेते. काय चुकलं असेल ते देवाकडे माफी मागते. आणि इकडे माझे हे पॉम्पी साहेब पाहू शकते, आज किती लाडात आलेले आहेत. तर त्याला मी बाहेर जेवायला खाली त्याची जागा आहे तिथे दिलं तर नको, आणि वरती जर मी अशी पकडलं त्याचं ताट तसं लगेचच खायची सुरुवात केली त्यांनी. तर चला आपण आता लागणार आहोत बाकीच्या कामाच्या तयारीला. तर इकडे माझी चिलबिल पाहू शकते, कोंबड्यांची छोटी छोटी पिल्लं आणि कोंबडी आहे माझी. तर मी घेते काम फटाफट आवरून. तर आमच्याकडे 4 दिवस झाले पाणी नाही आहे, 4 दिवस पाणी आलं नाही. तर मी फटाफट भांडे वगैरे आवरून घेतले आणि मी आता जाणार आहे बाहेर. तर माझ्या आत्याला मला भेटायला जायचं होतं, तर त्याच्यासाठी मी आता जाणार आहे बाहेर. चला तर बाहेर गेल्यानंतर इतकं जोरात पाऊस आलेला आहे की पाहू शकते पूर्ण मी भिजून गेली. आणि छान फोटो वगैरे काढले तिथे. आणि मग घरी आली. घरी आल्यानंतर जायचं होतं बाजारात. तर ही माझी मैत्रीण आहे भाजीवाली. तर तिथे घेतलेली आहे आम्ही छान ओली भाजी वगैरे घेतली तिथून. आणि मग पाहू शकता किती छान ताजी ताजी भाजी आहे माझ्या मैत्रिणीकडे. आणि मग तिथून आल्यानंतर मी गेली दळण घेऊन. चला बाय. तर आज इतकंच होतं.